श्री स्वामी समर्थ. तुमच्यामध्ये निवास करत असलेल्या त्या शुद्ध परमात्म्यास माझे प्रणिपात. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्रावण मास प्रारंभ झालेला आहे. या श्रावण मासामध्ये आपण ज्या काही सेवा करतो, जसं की पार्थिव शिवपिंडीची सेवा, त्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली काळा पाषाणाची किंवा पारद शिवलिंग किंवा पंचधातूचं शिवलिंग, तर हे शिवलिंग आपल्याकडे नसतील आणि आपल्याला ही सेवा करायची आहे, तर आज मी तुमच्यासाठी एक खास शिवलिंग कसं तयार करायचं आणि ते कोणत्या गोष्टीपासून तयार करायचं आणि त्याचा लाभ काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या ही सेवा काय आहे, जर तुम्ही बघितलेली नसेल तर. सर्वात आधी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते सांगते आणि नंतर शिवलिंग कशापासून तयार करायचं आहे तेही सांगणार आहे. तर बघा, श्रावण मासामध्ये आपण अनेक सेवा करतो भगवान शिवांच्या, तर त्या सेवांना आपल्याला पूर्ण फल मिळण्यासाठी आपण काही विधी नियम काही धरत नाही. मग प्रत्येकाकडून रुद्राभिषेक किंवा इतर मोठ्या सेवा होत नाही, शिवलेलं अमृत पठण होत नाही, 11 अध्याय रुद्राध्यायही पठण होत नाही. तर अशा व्यक्तींसाठी ना ही खास 5 मिनिटाची सेवा मी घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला ही जर सेवा करायची खरोखर इच्छा असेल आणि माझंही हे हळदीचं शिवपिंड आपण आता तयार करून घेतलेली आहे. आता याच्यावर पूजा कोणती करायची, तर सर्वात आधी पंचामृताने स्नान घालायचं. श्री शिवाय नमस्तुभ्यं स्नानार्थे पंचामृत समर्पयामी. आता यानंतर काय करायचं, आपल्याकडे फूल कोणतंही असेल ना, लाल फूल घ्या, पांढरं फूल घ्या, ते थोडं पाण्यात त्याला बुडवायचं आणि पाण्याने स्नान घालायचं. ओली पिंड असल्यामुळे यावरती पाणी धरायचं नाही, जलाधारी. हे ज्या वेळेला विसर्जन करायचं ना तुम्हाला, त्यावेळेला त्याच्यावर जलाधारी धरायची. स्नानार्थे जल समर्पयामी, स्नानार्थे गंगा जल समर्पयामी, स्नानार्थे गंगा जल समर्पयामी. आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला पुष्प आणि तुमच्याकडे असेल तर फल अर्पण करायचं आहे किंवा नैवेद्यासाठी साधं दूधही अर्पण करायचं आहे. दूध असलं ना, साधं दुधाचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल. यासाठी विशेष असा कोणताही नैवेद्य करायची गरज नाही. गोड आपल्याला करायचं असेल तर शिराही करू शकता. हे आहे पांढरं जास्वंद. पांढरे फुलं भगवान शिवांना खूप प्रिय आहेत. पांढरे फुलं वाहा. त्यानंतर लिलीचं हे जे फुलं आहे पांढरं, तेही मी इथे अर्पण करत आहे. पूजनार्थे पुष्पम समर्पयामी. हे आहे गोकर्णाचं फूल. या फुलाला ना शिवपूजेमध्ये खूप महत्त्व आहे. हे फुलंही तुम्हाला अर्पित करायचं आहे. हे माझ्याकडे पांढरं गोकर्ण आहे. तुमच्याकडे जर निळ्या कलरचं गोकर्ण असेल तर हे असं निळ्या कलरचं गोकर्ण असतं, गोकर्णाचं फूल, हेही तुम्हाला अर्पित करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, शिवपूजा अपूर्ण राहते या बेलपत्राशिवाय. तर असं बेलपत्र तुम्हाला, याचं टोक तुम्हाला उत्तरेकडे करायचं, शेंडा दक्षिणेकडे करायचा आणि असं अर्पण करायचं आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे याचं विसर्जन कसं करायचं. तर याचं विसर्जनही आपण पुढे बघणार आहोत. तुम्हाला जर श्रावणात कोणत्याच सेवा होणार नसेल तर ही एक सेवा आपल्याला नक्की करायची आहे. करून बघा आणि अनुभव घेऊन बघायचा आहे. कोणत्याही सेवेचं असं आहे की तुम्ही ती आधी करायची आहे आणि नंतर अनुभव घेऊन बघायचा आहे. सेवा करा आणि नक्की अनुभव सांगा तुमचा. अर्पण केल्यानंतर आता आपल्याला याचं विसर्जन करायचं आणि सेवा कोणती करायची, तर याच्यावर विशेष कोणतीच सेवा करायची नाही. तुम्हाला वेळ असेल तर करा, 5 मिनिटाचा वेळ असेल तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मोक्षेयमामृतात. या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे अशी असेल तर रुद्राक्षाची माळ घ्या किंवा साधी तुळशीची माळ असेल, कमळगट्ट्याची असेल, स्फटिकाची असेल, कोणतीही घेतली तरी चालेल. त्या माळेवर तुम्हाला जप करायचा आहे आणि नंतर या पिंडीचं विसर्जन करायचं आहे. पिंडीचं विसर्जन कुठे करायचं, तर जिथं तुमच्या घराजवळ बेल वृक्षाचं झाड असेल तिथेच तुम्हाला ही पिंड तयार करायची, पूजा तिथेच करायची आणि विसर्जन तिथं करायचं. आता ज्यांच्या घराजवळ बेलाचं झाड नाहीये त्यांनी काय करायचं, तर हे सर्व साहित्य निर्माल्य पिंड तुम्हाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करायची आहे. वाहतं पाणी असेल तर शक्यतो तिथेच प्रवाहित करा किंवा तीर्थाच्या क्षेत्री आपण गेल्यानंतर तिथे ही पिंड तुम्ही विसर्जन करू शकता. कोणाच्या पायाखाली येणार नाही. केलेली सेवा याची दक्षता घ्यायची आणि अशा प्रकारे तुम्ही या पिंडीचं विसर्जन करायचं आहे. आता या सेवेबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न पडल्यास तो कमेंटमध्ये नक्की विचारा. पण पूर्ण श्रावण मासात तुम्ही कोणतीच सेवा केली नाही तर ही एक हळदीच्या शिवपिंडीची सेवा आपल्याला नक्की करायची आहे. शिवपुराणामध्ये या पिंडीचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. अनेक ऋषी मुनी शिवप्राप्ती करण्यासाठी, शिवतत्व प्राप्त करण्यासाठी ही सेवा करत होते. आपणही ही सेवा नक्की करायची आहे आणि आपल्याला या सेवेने जर लाभ झाला तर कमेंटमध्ये धन्यवाद लिहायला विसरू नका. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने तुमचा चांगला जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.